दादांच्या विमानाची दुर्घटना झाल्याच्या नंतर CIDच्या तपासामध्ये 5 मिनिटांमध्ये सत्य आलं समोर मित्रांनो. काय आहे या व्हिडिओच्या सत्यामध्ये? CIDनं पूर्ण तपासणी केल्यानंतर असं CIDच्या निदर्शनात आलेलं आहे की दादांच्या हत्येमागे दादांच्याच कुणीतरी सहकार्याचा किंवा त्यांच्या घरच्याचाच हात आहे, असं CIDचा शक आहे मित्रांनो. पुढे CIDने एका माणसाला आरोप पण केलेला आहे. दादांच्या विश्वासू आणि दादांच्या घरच्यामधलाच माणूस आहे तो. तो मला सांगणार आहे मी तो माणूस आहे तरी कोण मित्रांनो, दादाचा 29 तारखेला विमानाची दुर्घटना झाली. त्या दुर्घटनेत झाली की एखाद्याने त्या दादांना मारण्यात आलं. ह्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो. दादाची हत्या कसं काय झाली आणि दादाला मारणारा कोण होता? दादांच्याच फॅमिलीमधला माणसाने दादाचा गेम केला. दादाचा काटा काढण्यात आलेला आहे. दादाच्या फॅमिलीमधल्याच माणसाने दादाचा काटा काढलेला आहे, असं सोशल मीडियावरती खूप सारे लोक आणि खूप सारे वैज्ञानिक बोलत आहे की दादाचा गेम हा फक्त आणि फक्त दादाच्या घरच्यानेच केलेला आहे. तो पण सत्तेच्या घाईसाठी दादांचा गेम झालेला आहे, असं सर्व लोकांचं म्हणणं आहे. आणि दुसरं तिसरं कोणी नसून ते दादाचे घरचेच आहे असं लोकांचं म्हणणं आहे. आणि वैज्ञानिक पण म्हणत आहे की दादांच्या घरच्यानेच हा सत्तेसाठी गेम केलेला आहे. शरद पवारांनी पण दादांचा रिपोर्ट येण्याच्या अगोदरच सांगितलेलं होतं की राजकारण करू नका कोणीही, दादाचा हा मृत्यू झालेला आहे, घातपात नाही. तर मित्रांनो शरद पवारांनी हे का बरं आधीच डिक्लेअर केलं की दादांचे रिपोर्ट पण आलेले नव्हते तरी पण शरद पवारांनी डिक्लेअर केलं की दादाचा मृत्यू झालेला आहे, घातपात नाही. शरद पवारांना अगोदरच कसं काय माहीत होतं? असे अनेक शंका लोक विचारत आहे की नेमका कोणी काटा काढला. आणि शरद पवारांच्या पत्नी यांनी पण एवढ्या गडबडीमध्ये का बरं शपथविधी घेतला उपमुख्यमंत्री पदाचा? लोकांना याच्यावरती पण डाऊट होत आहे. नेमका दादाचा गेम केला तरी कोणी? सगळं महाराष्ट्र रडत आहे. महाराष्ट्राचा सर्वात लाडका नेता म्हणजे अजितदादा पवार होते. अजितदादा पवारांचा नेमका काटा कोणी काढला? कुणालाच काही समजत नाही आहे मित्रांनो. एवढा देव माणूस गेला या जगातून. कुणी पण आता सध्याला त्या धक्क्यामधून सावरायला होतच नाही आहे मित्रांनो. महाराष्ट्राचा एवढा मोठा नेता, परफड बोलणारा नेता जर महाराष्ट्र गमावतोय तर ही खूप मोठी दुर्घटना आहे मित्रांनो.